मित्रांनो, कालच्या दिवशी एक न्यूज आलेली होती की जेनस्ट्रीटवरती जो सेबीने दंड लावलेला होता 4,844 कोटींचा, तो दंड सेबीकडे जेनस्ट्रीटने जमा केलेला आहे आणि आता सेबीने त्यांना अंशतः इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी पुन्हा परमिशन दिलेली आहे। आता या ठिकाणी प्रामुख्याने दोन प्रश्न उपस्थित होतात। पहिला प्रश्न हा की जेनस्ट्रीटने 2023 आणि 24 मध्ये या 2 वर्षांमध्ये जवळपास 36,500 कोटींचा घोटाळा केलेला होता। 36,500 कोटींच्या घोटाळ्याला तुम्ही केवळ 4,844 कोटींचा दंड लावलेला आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की 4,844 कोटी ही जी काही दंडाची रक्कम आता सेबीकडे जेनस्ट्रीटने डिपॉझिट केलेली आहे, ही जाणार कुठे रक्कम? ही सेबी स्वतःच्या खिशामध्ये घालणार का परत ती रिटेलर्सना किंवा गुंतवणूकदारांना ज्यांचं नुकसान झाले या लोकांना परत करणार? कारण की जे नुकसान झाले ते देखील 36,500 कोटींचं हे सेबीचं झालेलं नाहीये, हे रिटेल ट्रेडर्स आणि रिटेल इन्व्हेस्टर्सचं झालेलं आहे। मग या केसमध्ये नेमका सेबीचा रोल काय आहे किंवा ही आलेली रक्कम जे काही दंड लावलेली रक्कम त्यांनी जमा करून घेतलेली आहे 4,844 कोटी, ही नेमकी जाणार कुठं? या सर्व गोष्टींवरती सेबीने ट्रान्सपरन्सी ठेवणं गरजेचं आहे आणि यावरती प्रॉपरली इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। नाहीतर सर्वसामान्य ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचा या सर्व व्यवस्थेवरनं विश्वास उडून जाईल।